प्रत्येक मॅच चालू होण्याच्या आधी एक्स्ट्रा प्लेयरला आवाज द्यावा लागतोय. इथून जर का आता तुमचं षटक म्हणजे गोलंदाज सज्ज झाला आणि ती चेंडू हाताळला आणि एक्स्ट्रा प्लेयर नसेल आला तर पेनल्टीला सामोरे जावं लागेल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मारवरती सज्ज. बिंदास सीसी पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ मागे निघून जातो. यष्टी रक्षक मंदार मात्र यांच्या हातामध्ये. दुसरा चेंडू ऑफ साइडला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहेत. वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत आहेत. चेंडूला पकडून फेकेपर्यंत सिंगल कंप्लीट. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. एक धाव धावफलकावरती. बॅकफुटवर येऊन मारण्याचा प्रयत्न. सन्माननीय हेमंतजी वजे साहेब यांच्या व्यासपीठाच्या दिशेने आगमन होताना सर आपणास विनंती करतो आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे आणि स्वर्गीय विकास पाटील स्मृती चषकाचा आनंद घ्यायचा आहे. आपण सर्वजणी स्पर्धा पाहतोय. विकास 11 बोलिंगचा संघ, आयोजन कमिटीची टीम, सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण कशा प्रकारे आपण पाहू शकता. वेगाने चेंडू त्यांच्या दिशेने आला होता आणि पायाने त्या चेंडूला फील्ड केला आणि मात्र सिंगल. क्षेत्ररक्षक एका हाताने चेंडूला पकडण्याचा प्रयत्न करतात. 1-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतात. शेवटच्या शतकाला खूप चांगला प्रयत्न. पायाने त्या चेंडूची गती स्लो केली आणि त्या पायाने त्या चेंडूला आत ठेवलं आणि शेवटच्या चेंडूवरती धावा येत आहेत. 3 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहतोय 5 धावा. विकास पाटील चषक. बघा एक पारितोषिक होते. श्री गणेश कोफराड संघ जर का या विकास स्मृती चषकामध्ये फायनलला गेला तर विपुलजी नाईक सर यांच्याकडून 20,000 रुपयाचा पारितोषिक आहे. आता संघाला इतका मोठा प्रवास गाठायचा आहे. फायनलपर्यंत जर का प्रवास गाठला तर 20,000 रुपयाचं पारितोषिक आहे. चला थोडीशी घाई करायची आहे. आमचे ऑनफिल्ड अंपायर यांच्या हातामध्ये टायमर ऑन आहे. 15 मिनिटात तुमचे 3 षटक झाले पाहिजे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. बॅकफुटर येऊन मारण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये चेंडू जातोय बाहेर. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती फेकी. वेगाने मंदार मात्रे स्टँड पासून थोडीशी फेकी लांब होती आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट. 7 धावा धावफलकावरती. 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा धावफलकावरती. 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. आता चेंडू हवेमध्ये आहे पण चेंडू पडतोय नोसमॅन लँड मध्ये. 1 आणि 2 दुसऱ्या क्षेत्ररक्षकांकडे जाताना चेंडू 2 धावा कंप्लीट. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 9. आडव्या पाठीने खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ मागे निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 9 धावा.
टप्पा पडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा सरळ मागे निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. पुढे येऊन मारण्यापर्यंत पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ मागे निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि वेगाने यष्टीरक्षक आपण पाहतोय मंदार मात्रेला. जितक्या वेगाने चेंडू आला तितक्याच वेगाने चेंडू यष्ट्यांवरती लावण्याचा प्रयत्न केला गेला. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा धावफलकावरती. आता इथून जेव्हा दोन्ही कर्णधार आले होते त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की दोन्ही संघ आमच्या इकडचे आहेत. म्हणजे दोन्ही संघाचा आपण जर का विचार केला ना तर एकमेकांचा खेळ जाणतात, पण तो खेळ जाणणं आणि मैदानाच्या आतमध्ये तो खेळ करणं या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. की जर का खेळ माहिती असेल तर तशा प्रकारे त्या माहिती असलेल्या खेळाच्या अगेन्स्ट तशा प्रकारे गोलंदाजी असू दे फलंदाजी असू दे तसे फटके बॅटमधून येणं ते सुद्धा गरजेचं आहे. आता दोन्ही बॅटरला आपण पाहतोय की त्यांना सुद्धा माहिती आहे की क्षेत्ररक्षण करणारा संघ आमच्याच गावातील आहे, पण तो खेळ त्यांच्यासमोर तसा नाही येत आहे. आपण धावफलकार जर का विचार केला तर 5 चेंडूमध्ये 9 धावा आहेत. म्हणजे इथून गोलंदाजी करताना बिंदास सीसी संघाचं आपण जर का विचार केला तर आता मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या बाजूने थोडंसं एक चांगले प्रयत्न गोलंदाजीमध्ये हात खोलण्याची संधी नाही देत आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर श्री गणेश कोफराड जे कॉन्फिडन्स आहे तो त्यांच्या बाजूने आहे, कारण की दिवसातील पहिला मॅच वातावरणाचा बदल सुद्धा होता. ती पहिली मॅच जिंकून आता दुसरी मॅच खेळण्यासाठी आले आहेत. तो कॉन्फिडन्स मैदानाच्या आतमध्ये समोरच्या संघासमोर दाखवावा लागेल, कारण की पहिल्या मॅचमध्ये विजयपद मिळाले. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा मागे निघून जातोय. लगातार जे 4 डॉट चेंडू हाताळलेत. सुरेख गोलंदाजीचा नजारा आपल्या संघासाठी बिंदास सीसी कडून. खूप चांगलं षटक. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहतोय मात्र 9 धावा. गोलंदाजी मारवरती नवीन गोलंदाज बुराज. बुराजच्या प्रत्येक विकेटसाठी सार्थक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर मागे निघून जाते. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही येत आहे. डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय. एक धाव धावफलकामध्ये ऍड होताना 10-10 10 धावा. बघा यानंतर होणारी मॅच विकास 11 बोळींस विरुद्ध भुईगाव संघ. दोन्ही संघाने रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. कालच्या दिवसापासून केलेली प्रॅक्टिस आदित्य नाईक आता मैदानाच्या आतमध्ये दिसेल. घरच्या मैदानावरती खेळताना सातत्याने या खेळपट्टीवरती मेहनत करत होते आणि ती प्रॅक्टिस आपल्या स्पर्धेमध्ये तो खेळ आता मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. ग्राउंडवरती आपण जर का सपोर्टचा विचार केला तो सुद्धा जास्त आहे. लॉंग ऑफला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक चांगला झेल टिपला जातोय. विकेटचं पतन. गडी बाद.
चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला धावफलकार धावा 1010. श्री गणेश कोफराड संघ मागच्या मॅच मध्ये 37चा पाठलाग केला होता. इथून त्याच रणनीतीने खेळायचं होतं. 37चा पाठला तुम्ही खेळाय. आता पहिली बॅटिंग करताना तुम्हाला पहिल्या इनिंग मध्ये निदान 40 धावेपर्यंत पोहोचायचं होतं, पण तसे प्रयत्न नाही चालू आहे. धावफलकाचा आपण जर का विचार केला तर तुम्ही शांत आणि संयमी धावफलक आहे. फेकाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ मागे निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. मैदानाच्या आतमध्ये कव्हर्स येताना संपूर्णतः विकास 11 बोळीचे एक टीम आहे. छन्नी या खेळपट्टीचे खऱ्या अर्थाने खूप झोपलं आहे. आता त्याच खेळपट्टीवर त्या पिचवरती पाहू शकता संपूर्णतः मैदानाच्या चारी बाजूने ज्यांच्या अंगावरती जी रेड टी शर्ट आहे विकास 11 बोईंचं, ती संपूर्णतः आयोजन कमिटीची टीम वेगाने खेळपट्टीच्या दिशेने धावले. हे खूप चांगलं चित्र आहे की आमच्यामध्ये असलेली एकता आणि आम्ही केलेले प्रयत्न या स्पर्धेसाठी वाया नाही जाऊन देणार आहेत. संघर्षामधून संघ लढतोय आणि संघर्षामधून लढता लढता आमची स्पर्धा आम्ही खूप चांगली करू असे हे प्रयत्न चालू आहेत विकास 11 बोईंचे. कव्हर्स मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय 15 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. आता प्रेक्षक वर्ग आहे बघा. प्रेक्षकांसाठी सुद्धा कालच्या दिवसापासून पारितोषिक आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर का झेल पकडला, 2 हातामध्ये झेल पकडला तर 50 रुपये आणि एका हातात पकडला तर 100 रुपये. योगेशजी वजे यांच्या कडून ते पारितोषिक लागण्यात आले. धावफलका धावा आपण पाहतोय 16 तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर योगेशजी वजे सर यांच्याकडून कोणत्याही खेळाडूंनी जर का या स्पर्धेमध्ये हॅट्रिक मारली चौकाराची, हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. ओके, थँक्यू डीजे. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय बघा. 18 धावा. बघा आपण पारितोषिकाच्या दिशेने होते. कोणत्याही खेळाडूंनी जर का या स्पर्धेमध्ये षटकारांची या चौकारांची या विकेटची हॅट्रिक घेतली तर योगेशजी वजे सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि मैदानाच्या बाहेर कोणत्या प्रेक्षकांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराच्या बाहेर जर का प्रेक्षकांसाठी एका हातात झेल पकडला तर 100 आणि 2 हाताने झेल पकडला तर 50 रुपयाचं पारितोषिक आहे योगेशजी वजे सर यांच्याकडून. आणि सेम पारितोषिक आहे षटकारांची हॅट्रिक असू दे या चौकारांची हॅट्रिक असू दे विकेट हॅट्रिक असू दे, मेफिरकडून त्या हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता इथून तुम्ही कोणतेही हॅट्रिक घ्या, मग योगेशजी वजे आणि मेफिर असू दे त्यांच्याकडून पारितोषिक लावण्यात आले. तर मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. कालच्या दिवसापासून हॅट्रिक आपल्याला नाही दिसले. कोणता खेळाडू असेल ज्या स्पर्धेमध्ये प्रभावित करणारी कामगिरी. चेंडू हवेमध्ये. प्रेक्षकाला संधी आहे. प्रेक्षकाला संधी आहे. निलेशजी खेळाडू आहेत. झेल टिपला जातोय. आता इथून पाहू शकता चांगला झेल स्टेटच्या दिशेने खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 24 धावा धावफलकार. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार आलाय. श्री गणेश कोफराडाला या षटकाराची गरज होती तो षटकार आलाय. आता या षटकारानंतर आपण जर का धावफलकार 6 ने पुढे सरकताना 24 धावा 24. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. चेंडू मैदानाच्या आतमध्ये शरीराचा वेध घेऊन खूप चांगला झेल टिपला जातोय. संपलाय फलंदाजाचा खेळ. दुसरा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये गडीबार.
है दिल में क्या क्या शुरू। काय करताय डोळ्यात बोलताय है दिल में क्या क्या शुरू। छुप छुप देखे आंखों में जाके है दिल में क्या क्या शुरू। मुझे बता जरा कहता। थँक्यू। चला यानंतर होणारी मॅच विकास 11 बॉईज विरुद्ध भुईगाव संघ। दोन्ही कर्णधारांनी टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे। दिनकरजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस घेणार आहोत। चार चेंडूंचे आतापर्यंत खेळ झाले 24 धावा, 24 रन ऑन स्कोर कार्ड, 2 बॉल्स रिमेनिंग फ्रॉम फर्स्ट इनिंग। चेंडू सर मागे निघून जातोय मंदार मात्रे यांच्या डोक्याच्या वरतून डिक्लेअर झोन मध्ये। 25 धावा। मग येणारा शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूवरती जर का एखादा मोठा फटका आला तर ते धावफलक 30ला टच होऊ शकतं। पण इथून जर का सिंगल या डबलने संतुष्ट व्हावं लागलं तर ते धावफलक 30च्या आतमध्ये। जर का इथून 30ला टच झालं तर मैदानाच्या आतमध्ये लढण्यासाठी एक फायटिंग टोटल सेट केलं जाईल। मग तो मनामध्ये कॉन्फिडन्स सुद्धा असेल की धावफलक 30 आहे समोरच्या संघाला रोखण्यासाठी। आणि आता वातावरणामध्ये वारंवार बदल होते, आता सुद्धा उन्हाचा ताबा मैदानाच्या आतमध्ये जास्त आहे। शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक सुरेख झेल टिपला जातोय। आउटस्टँडिंग एफर्ट आपण पाहतोय कशा प्रकारे स्वतःला मैदानाच्या आतमध्ये सावरला, जम्प करून ते स्वतःचं बॉडी जी मर्यादित रेषा आहे त्याला आत ठेवायचं होतं आणि खूप चांगला झेल टिपला जातोय। शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन होताना दिसते। धावफलक स्थिरावलं जातं 25 वरती। 26 धावेचं आव्हान असणार आहे फ्रॉम टीम बिंदास सीसी। चला दोन्ही कर्णधार भुईगाव, विकास 11 बॉईज आणि भुईगाव कर्णधार भुईगाव आपला कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। दिनकरजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत। केला जाईल नक्कीच। आउटफील्ड वगैरे चांगली आहे, आम्ही प्रयत्न करू की 30 ते 35 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू। हे आयोजन करताना कशा प्रकारे संपूर्ण गावकरी आणि विकास 11 बॉईजच्या टीमची साथ तुम्हाला मिळाली? नाही खरंच म्हणजे आयोजन गावकऱ्यांची असं नाही म्हणता येणार, समाजाची टुर्नामेंट आहे। समाजातील देखील बरेच लोक म्हणजे संध्याकाळी 2-3 तास यायचे, मदत करायचे आणि इक्विपमेंट्स असतील जसं की रोलर असेल, कटिंग मशीन असेल, कुमारदादांनी स्पेशली खूप मदत केली। आणि सर्वच समाजातील म्हणजे वाघोली असेल किंवा कुठल्या गावाचं नाव नाही, वटार झालं, कोरोटी झालं, सगळ्या गावातले 2-2, 3-3 जण रोज संध्याकाळी येऊन मदत करायचे। आणि आमचे होतेच कुणाल, राजस वगैरे यांनी पण भरपूर मेहनत घेतली। मेहनत खूप चांगली घेतली, अभिनंदन। तसा खेळ सुद्धा दिसेल। नाणेफेक जर का तुमच्या बाजूने असता तर काय निर्णय असता? आम्हाला पण फलंदाजीच करायची होती, त्याच्यामुळे आता आम्ही चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। समोर घरच्या मैदानावरती खेळणारा विकास 11 बॉलिंगचा संघ आहे, त्या अगेन्स्ट काही रणनीती? नाही, नक्कीच खूप मोठा संघ आहे आणि त्यांचं होम ग्राउंड असल्यामुळे त्यांना थोडा ॲडव्हान्टेज देखील आहे। पण आम्ही अंडर प्रेशर नाही खेळणार, आम्ही आमचा चांगला परफॉर्मन्स देऊन 100% देण्याचा प्रयत्न करणार। विष्ट क्लॉक तुम्हाला सुद्धा मॅचसाठी। नाणेफेकीचा अहवाल असा होता, विकास 11 बॉलिंग नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षक निवडले आणि भुईगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले। लचिक बघा, आपण टॉस घेत होतो, विकास 11 बॉलिंगच्या कर्णधारांनी एक खूप चांगल्या गोष्टीचा उल्लेख केला होता की आम्हाला मिळालेली संपूर्ण समाजातील खेळाडूंची साथ ही खूप चांगली होती। म्हणजे एकंदरीत आपण केलेल्या कामाची आणि दुसऱ्यांनी केलेल्या कामाची सातत्याने स्वतः तारीफ करणं ही खूप मोठी गोष्ट असते। कारण की मैदान त्यांचं घरचं मैदान असलं तरी या संपूर्ण समाजाने केलेली त्यांना मदत ही खूप या स्पर्धेसाठी मोलाचा वाटा आहे। आणि ती स्पर्धा करताना आपण पाहू शकता आजच्या दिवसामध्ये आल्यानंतर सकाळी ग्राउंडवरती ते
ग्राउंड ढाकले होते, कव्हर्स होते, म्हणजे पावसाचं वातावरण काही सांगता नाही येते. त्याची दखल घेताना त्या संघर्षातून मागच्या आठवड्यामध्ये ही स्पर्धा होती, तिला पुढच्या आठवड्यामध्ये आणलं आणि स्पर्धा करायची अशी एक जिद्द होती विकास 11 बोलीची. त्यांनी त्या जिद्दीला सामोरे जाण्यासाठी त्यांना संघर्ष अडथळा बरंच निर्माण होतोय, पण कुठेही संघ थांबत नाही आहे. त्यांना मिळालेली साथ, समाजातील संपूर्ण खेळाडू आणि मित्रपरिवाराने दिलेली साथ हे खूप मोलाचा वाटा होता. आता तीच साथ, केलेले मेहनत आणि केलेले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये भुईगाव समोर खेळताना दाखवायचे आहे. भुईगावच्या कर्णधारांनी सुद्धा सांगितलं, आम्ही सुद्धा आमचं प्रेशर घेऊन नाही गेला, 100% देण्याचा प्रयत्न करू, कारण की समोरचा संघ थोडंसं होम ॲडव्हान्टेज असणार आहे, पण आम्ही सुद्धा आमचा खेळ एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. यानंतर होणारी मॅच, एका बाजूला विकास 11 बोईंज आहे तर दुसऱ्या बाजूला भुईगावचा संघ आहे. मॅचला सुरुवात, आपण धावफलकाचा विचार केला तर 26 धावा, 26. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडूला जज करण्याच्या नादामध्ये थोडीशी चूक करतायत, पण शेवटच्या क्षणाला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जात होता, त्या चेंडूला खूप चांगल्या प्रकारे आत ढकललं आणि आपण पाहू शकतो पहिल्या चेंडूवरती 2 धावा येताना 2 धावेने श्रीगणेश होतोय. आपण दोन्ही फलंदाज पाहतो, तन्मय आणि कुणालची जोडी मैदानाच्या आतमध्ये, ची जोडी आक्रमक खेळ करण्यासाठी जाणली जाते आणि सातत्याने बिंदास कडून खेळताना या जोडीने प्रभावित करणारी कामगिरी, ते कोरोडीचं मैदान असू दे या बोलिंगच्या मैदानामध्ये करताना. चला, पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, म्हणजे 4 श्री गणेश होतोय. अख्खो टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईटचा इशारा येतो. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना 5 धावा धावफलकावरती. ते आपण पाहू शकता, धावफलकाचा विचार केला तर 26 धावांचं आव्हान आहे. तर 26चा पाठलाग करताना अशा प्रकारे गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर वाईट चेंडू, दुसरा चेंडू सुद्धा भिरकावून दिलाय. आता चेंडू सरळ जातोय मागे डिक्लेअर झोन मध्ये. तर चेंडू इतका वेळ हवेमध्ये गेला होता की असं वाटलं होतं की चेंडू कुठे पडेल, पण तो चेंडू डिक्लेअर झोन मध्ये पडलाय. मात्र 1 धावेने संतुष्ट. खूप चांगली पॉवर जनरेट केली होती त्या शॉट मध्ये. बघा, विकास 11 बोईंज महिलांचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो प्रेक्षक वर्ग खाली करायचा आहे. महिला प्रेक्षक वर्गाचं सुद्धा सहर्ष स्वागत विकास 11 बोईज विकास पाटील स्मृती चषकामध्ये. आगे येऊन मारण्याचा प्रयत्न, बैट का किनारा और विकेट कीपर का पूरेपूर सहारा मिलते हुए विकेटचं पतन होते. पहिला गडी बाद, पहिला आदरा लागतोय टीम बिंदास सीसी या संघाला.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना मंदार मात्रे करोडीच्या मैदानावरती यांच्या आवाजाची धून कायम आमच्या कानामध्ये असते आणि खूप चांगलं सपोर्ट करतात नेहमी. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावपळकर धावा आपण पाहतोय 5 धावा. फुलटॉस चेंडू होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. कॉलिंग थोडीशी चुकीचा. फेकी झाल्यानंतर यष्टांवरती चेंडू लावताना झालाय का उशीर आता पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तंबूच्या दिशेने येताना दिसतोय. धावचीच्या रूपात दुसरा गडीबाद, दुसरा ब्रेक थ्रू. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा. 6 धावा धावफलकार दी. नवीन फलंदाज तेजस. 4 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा धावफलकार दी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या दिशेने त्या क्षेत्रामध्ये कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय. सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर. नाम आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर. आडवा खेळ झालाय. येणारे 15 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. या 15 चेंडू मध्ये 8 धाव्यांची गरज. कट करण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. मंदार मात्रे धाव घेण्यासाठी सज्ज झाले होते पण यष्टी रक्षकांनी फेकी सुद्धा वेगाने केली होती. 14 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज असणार आहे. 14-8 मध्ये पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये कशा प्रकारे आपण पाहू शकता परिवर्तन केलं होतं. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ बॅट आणि बॉलचं कनेक्शन न होता मागे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. येणारे 13 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. लगातारचे 2 डॉट गोलंदाजाला थोडंसं मनोबल वाढवताना. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून डीप मिड विकेट वरतून वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. मंदार मात्र दुसरी धाव घेण्यासाठी सज्ज. फेकी स्टँड पासून बऱ्याच लांब होती आणि 2 धावा सुद्धा येत आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहतोय 20-20 20 धावा.
तिला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या जे गाडीवर नाही कोणाला फिरवायचं इथे मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल ठेवले. ती सायकल चालवून स्वतःचा फिटनेस मैदानाच्या आतमध्ये खेळताना दाखवायचा आहे. फिटनेस साठी सायकल ठेवली गेले मॅन ऑफ द सिरीज साठी. विकास 11 या संघाने विकास पाटील स्मृती चषकामध्ये पाहावं लागेल मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये कोणता खेळाडू पुढे असणार आहे आणि घरचा संघ घरच्या मैदानावरती खेळताना नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला दिसणार आहे. कालच्या दिवसामध्ये झालेला अष्टपैलू खेळ शार्दूल असतील यश असतील खूप चांगला खेळ त्यांनी सुद्धा केलाय. ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये पहिले प्रभावित करणारी कामगिरी खूप चांगली. सार्थक गोलंदाजी मारवरती सज्ज. येणारे 12 चेंडू आणि 6 धावेची गरज. हलक्या हाताने चेंडूला फक्त मागे दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आणि सिंगल येताना 21 धावा. आता बघा कौस्तुभ सुद्धा प्रॅक्टिस सेशन मध्ये दिसतोय. कालच्या दिवसापासून आम्हाला दिलेली साथ कोणत्याही आयोजनामध्ये कुठे कमी नाही पडणार याची दखल घेतली होती. आता कौस्तुभला त्या आपल्या संघासाठी ती दखल घ्यायची की मैदानामध्ये कोणत्याही प्रकारची कमी माझ्या खेळामध्ये नाही दिसली पाहिजे. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा येतोय. तीन धाव्यांची गरज. ऑफ साइडला हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह करून काढलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षकात वेगाने चेंडूवरती येतील. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. जिंकण्यासाठी 1 धाव्यांची गरज असणार आहे. मंदार म्हात्रे याच्या बॅट मधून आपल्याला फिनिशिंग शॉट दिसेल का पाहावं लागेल. का मंदारला सुद्धा माहिती आहे की संघाला जशा प्रकारे गरज आहे त्या प्रकारे शांत आणि संयमी खेळ करण्यासाठी जाणला जातो. पुन्हा एकदा फुल टच चेंडू होता त्याला लॉफ्टेड ड्राईव्ह मध्ये कन्वर्ट केलं आणि चेंडूला पाठवलंय. कोणीही क्षेत्ररक्षक नाही. या चेंडू जातोय सीमारेषा बार. फिनिशिंग शॉट मंदार म्हात्रे याच्या बॅट मधून. विजेता संघ बिंदास सीसी. खूप खूप अभिनंदन. पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं. पहिला मॅच दिवसाची जी विजयपद मिळवलं होतं पण दुसऱ्या मॅच मध्ये पराभवाच्या छायेमध्ये जावं लागते. श्री गणेश कोफराड हार्ड लक टीम. चला विकास 11 बॉईज मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. भुईगाव संघ आपण सुद्धा लगेच 2 बॅटर पाठवायचे आहेत. विकास 11 बॉईजची टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना घरच्या मैदानावरती आम्ही केलेले प्रयत्न ही स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी आता ते प्रयत्न मैदानामध्ये तो संघर्ष दाखवावा लागेल. कारण की या स्पर्धेचा विचार केला तर ही स्पर्धा मागच्या आठवड्यामध्ये होणार होती. ती स्पर्धा पुढच्या आठवड्यामध्ये आली आणि स्पर्धा कंटिन्यू करताना सकाळी पावसाचं वातावरण धुंदा पाऊस सुद्धा आला. पिच ढकण्यासाठी ते कव्हर सुद्धा आले आणि ती मेहनत आता ते